लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या घरचा ठाणे मतदारसंघ मिळवताना एकनाथ शिंदेंची चांगलीच दमछाक झाली होती। विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदाची इच्छा अपूर्णच राहिली। नव्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंना गृह खात्याची इच्छा होती, पण तीही पूर्ण झाली नाही। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही। सर्व मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी हे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच ठरतील असा आदेशच निघाला। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यामधील निधी हा विविध योजनांसाठी वळवला गेला। एकनाथ शिंदेंच्या अनेक मंत्र्यांची वेगवेगळी वादग्रस्त प्रकरणं बाहेर येऊ लागली। सरकारला वर्ष होत आलंय तरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुरू झालेल्या काही योजनांना थेट कात्री लावली गेली। एकनाथ शिंदेंच्या जवळच्या सनदी अधिकाऱ्यांवर ईडीची कारवाई झाली। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी जनता दरबार भरवायला सुरुवात केली आणि आता एकनाथ शिंदेंच्या सगळ्याच प्रमुख शिलेदारांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपनं प्रतिस्पर्धी उभे केलेत।